Good evening. Hari Om. Please हरि turn on the video. हरिओम. तुम्हाला So it's स्पॉट already 8:32. हरिओम हरिओम. Shall we wait or start? Okay, we start. येस. So we are going to start with Om chanting. सर्वांनी ताठ बसा. Om chanting ने start करूयात आपण. Shoulders roll back. Eyes close. Deep breath in and slow deep breath out. Join your both hands in Pranamasana. Bring your attention towards your breath. Take a long deep breath in and final breath out. We are going to start Om chanting together. Om. 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 शांति 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 है. Rub your palm. You're coming up your eyes. Give a nice smile on your face. So let's get start. Welcome you all. सर्वांचे खूप खूप स्वागत. तर महाराष्ट्र योग शिक्षक संघ ही राज्य पातळीवर काम करणारी एक संघटना आहे. त्याच संस्थेशी संबंधित पूर्ण वेगवेगळ्या जिल्हा पातळीवरती योगाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी कार्यरत आहे. योग शिक्षक आहे त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करणं, त्यांच्या समस्या राज्य पातळीपर्यंत मांडणं हे या संस्थेचं कार्य आहे. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या मुंबई जिल्हा संघटनेच्या तर्फे आज महिलांसाठी योग या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर पौर्णिमा काळे मॅम. तर मॅम स्वागत आहे आपलं. सर्वांना व्हॉइस क्लिअर आहे? येस. तर मॅम बद्दल सांगायचं तर मॅमनी आयुर्वेद आणि फिजिशियन अँड पंचकर्मा एक्सपर्ट आहेत. त्याचबरोबर त्यांनी इंटरनॅशनल योगा अलायन्स आणि आयुष मिनिस्ट्री सर्टिफाईड योगा टीचरही आहेत. त्यांनी आरिवायू केअर अँड क्युअर सेंटर येथे त्या प्रॅक्टिस करतात. तर मी त्यांना विनंती करते की विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद. थँक्यू मॅम. सगळ्यांनी पहिले व्हिडिओज ऑन करायचे आहेत. उमा मॅडम, उषा मॅडम, ज्योतिकाजी, सारिका मॅडम, वैशालीजी, सगळ्यांनी पहिले व्हिडिओज ऑन करायचे. कारण आपण गप्पा मारणार आहोत. इथे कुठलंही काही टेन्शन वाली गोष्ट नाही होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. मेघा, वंशिका, माधुरी रजक, थँक्यू ज्यांनी ज्यांनी ऑन केले त्यांचे धन्यवाद. रिद्धी, दळवी, संगीता शुक्लाजी, येस, थँक्यू एव्हरीवन. थँक्यू मेघाजी. सो आपल्या महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे खरंच एक खूप छान ऍक्टिव्हिटी आपण करत आहोत आणि सगळ्यांनी तुम्ही याचा इतक्या मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला त्याबद्दल पहिल्यांदा तर सगळ्यांचे आभार. आणि आपण विषयाला सुरुवात करूया. खूप छान विषय ऍक्च्युली घेतलेला आहे की 40शीतील स्त्रियांचं आरोग्य आणि 40शीतील स्त्रियांनी कसं हेल्दी राहायला पाहिजे हे आपण योग आणि आयुर्वेदा थ्रू बघणार आहोत. एकच सेकंड फक्त द्या मला. तर विषय असा आहे की सगळ्यांच्याच आवडीचा आहे. असं नाहीये की फक्त 40शीतल्या स्त्रियांनीच हे ऐकलं पाहिजे. तर इथे असणाऱ्या सगळ्या स्त्रिया आणि माझे जे काही योगाचे मेल फ्रेंड सुद्धा जॉईन झालेत, नक्कीच तुमच्या घरच्यांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी, तुमच्या कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी आजचं सेशन नक्कीच तुम्हाला फ्रुटफुल राहील अशी मी तुम्हाला आत्ताच तुम्हाला खात्री देते. आपण सुरू करूया. फक्त सगळ्यांनी एकदा व्हिडिओ ऑन केले तर मलाही तुम्हाला इंटरॅक्ट करायला छान वाटेल. ओके, येस, थँक्यू. ओके. तर 40शी म्हटलं की काय येतं डोळ्यासमोर? कोणी सांगेल? 40शी म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? एखादा पांढरा केस, चेहऱ्यावरच्या फाईन लाईन्स, वृद्धत्वाकडे चाललोय आपण, निवृत्तीची कल्पना, असं डोक्यात यायला लागतं, राईट? पण असं जर आपण त्याला समजलं की ही आपल्या
आपले जे काही आयुष्य आहे त्याची एक सेकंड इनिंग जर समजलं तर, बघा ना, आपण आता आपली मुलं लहान असतात आणि त्यांच्या डायपर आणि शिशू मधनं छान बाहेर आलोय सगळ्या जणी, मान्य करता? सगळ्या जणी त्यातनं तरी रिलॅक्स झालेला आहात. आणि मग आपण पुढे जाऊन आपलं जे काही घर आहे तिथे आपला एक छान छोटासा एक आपलं अस्तित्व निर्माण झालंय. आपला एक होल्ड आपल्या कुटुंबावरती आहे. जिथे कुठे आपण काम करतो, आपलं जे काही बिझनेस आहे, तिथे एक छान एक सेटलमेंट आहे आपल्याला. तिथे आपण एक छान सेटल झालेलो आहे. आणि ओव्हरऑल ॲज अ फॅमिली म्हणून आपण एक हार्मनी मेंटेन करायला हवी या वयामध्ये. आपलं नेमकं होतं काय उलटं, आपण हे सगळं करण्याच्या नादात म्हणजे खूप सारी महत्वाकांक्षा, मी आज हे करते, ते करते, ते पण करते, घर पण सांभाळते, ऑफिस पण करते आणि फिरायला पण जाते आणि ही पण स्पर्धा अटेंड करते, हे पण क्लासेस करते आणि कधी-कधी काहीच न करण्याचा न्यूनगंड, की नाही मी आता इतकं शिक्षण घेतलंय आणि आता मला मुलांमुळे किंवा कशामुळे मला घरात थांबावं लागतंय. आणि हे सगळं करण्याची जी काही कसरत आपली होते, आपले रिलेटिव्ह, आपलं सासर, आपलं माहेर, मग आपल्या जे काही एजेड पर्सन असतात त्यांची आजारपणं, हे सगळं करण्यामध्ये आपली जी काही सर्कसीतल्या प्राण्यासारखी जी कसरत होते, त्याच्यामध्ये आपण ज्या आहोत स्त्रिया, हे स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतो. बरोबर आहे? स्वतःकडे लक्ष न दिल्यामुळे आणि त्यातच आपल्याला एक एक्स्ट्रा छान वरदान मिळालेलं आहे. सगळ्यांना माहितीच आहे की गर्भाशय ही जी आपल्याला मिळालेली देणगी आहे, गर्भाशय आणि ओव्हरीज, युटेरस आणि त्याच्या बाजूच्या ओव्हरीज. तर याच्यामुळे आपल्या शरीरात खूप मोठा हॉर्मोन्सचा चढ-उतार चालू असतो. म्हणजे कसं आपण स्त्रिया म्हणजे एक चालती-फिरती हॉर्मोनची बॅग आहेत असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे आपण जेव्हा बालपणात असतो तेव्हा आपण छान पैंजण घालून छान, छान, छान पूर्ण घरात फिरत असतो. नंतर 10-11 वर्षाचं झाल्यावरती थोडीशी धाकधूक आई-वडिलांची वाढते आणि मग तेव्हा मेनार्के म्हणतात. पहिलं जेव्हा पाळी सुरू होते आणि त्यानंतर ह्या सगळ्या हॉर्मोनच्या खेळामध्ये मग ती स्त्री माता होते, मग ती स्त्री सासू होते आणि त्या स्त्रीचा हा प्रवास बालिका टू वृद्धात्वाकडे चालू असतो. शरीर एकच असतं, मन एकच असतं, पण त्या शरीराला इतक्या साऱ्या ट्रान्झिशन मधून जावं लागतं, की त्यामुळे ते शरीर, ते मन, ते कोप अप करण्यात थोडं असमर्थ ठरतं. म्हणजे काय होतं बघा, पिरियड जेव्हा सुरू होतात, जेव्हा मुलगी 11-12 वर्षाची होते आणि जेव्हा तिला पिरियड स्टार्ट होतात, तेव्हा आपण किती समजावून घेतो, की नाही आता तिचे पिरियड स्टार्ट झालेत. आपण स्कूलमध्ये जाऊन टीचरला भेटतो, की काही असेल तर आम्हाला कळवा हां. काही त्रास झाला तर आम्हाला फोन करा. किंवा आपण तिला नीट मानसिक सांभाळतो. आजकाल तर काउन्सिलिंग सेशन्स असतात या मुलींसाठी, की कसं तुम्ही या फेजला सामोरं गेलं पाहिजे. आमच्याकडे खूप साऱ्या आया पेशंट्स मुलींना घेऊन येतात, की मॅडम पेशंट्स आता हिचे पिरियड सुरू झाले, तर आम्ही कशी काळजी घेतली पाहिजे. त्यावेळी आपण इतकं छान बघतो, तेव्हा ती कळी उमलत असते. तिच्यामध्ये सेम चेंजेस शरीरात आणि मनात होत असतात. तसेच चेंजेस आपल्यामध्ये 40शी नंतर व्हायला लागतात. सेम आहे, फक्त तिकडे ते फूल उमलत असतं आणि इकडे ते फूल जे आहे, ते थोडंसं कोमेजायला लागतं. पण त्या कोमेजणाऱ्या फुलाची जरी आपण काळजी घेतली, तरी आपलं जे आयुष्य आहे पुढचं ते डायबिटीज फ्री, हायपरटेन्शन फ्री, थायरॉइड फ्री होऊ शकतं. कसं? तर मेनोपॉज म्हणजे काय? तर आपण जेव्हा आईच्या पोटामध्ये असतो, तेव्हा आपल्याला म्हणजे एक स्त्री गर्भ जेव्हा तिच्या आईच्या पोटात असतं, तेव्हा तिला किती बीजांड मिळणार किंवा किती एग्स मिळणार ही संख्या फिक्स असते. फॉर एक्झाम्पल 1000, लाख, 1 करोड, 2 करोड आणि दर पिरियडला ते एक रिलीज होतं आणि ते पिरियड्स मधनं बाहेर जात असतं. एक किंवा मल्टिपल पण होऊ शकतात. आणि जेव्हा त्याचं फर्टिलायझेशन होतं लग्नानंतर, तेव्हा त्याचं प्रेग्नन्सीमध्ये रूपांतर होतं. बरोबर आहे? तर हा जो साठा आहे, तो काहीतरी त्याची बँक आहे. कितीतरी पर्टिक्युलर अमाउंट ऑफ मिलियन्स ऑफ आपल्याकडे ओवम आहेत आणि तो साठा कधीतरी संपणार आहे. बरोबर? एक स्त्री म्हणून मी ॲज अ डॉक्टर आहे म्हणून मी असं नाही म्हणू शकत, की नाही मी आता माझा तो साठा आहे तो साठवून ठेवेल किंवा इकडे सगळे योगा टीचर्स आहेत ते नाही म्हणू शकत, की आम्ही आता मेडिटेशन करू किंवा काहीतरी अशी एक टेक्निक काढू, की तो साठा आम्ही संपूच देणार नाही. नाही, करीना कपूर असो, की इंदिरा गांधी असो, डॉक्टर पौर्णिमा असो, की प्रियांका असो, सगळ्यांना या फेजमधनं जावंच लागणार आहे आणि यासाठी आपण प्रिपेअर राहिलं पाहिजे. बघा, एक परीक्षा आहे, 12वीचा पेपर आहे आणि तुम्हाला जर मी 2 दिवस आधी छान सगळा
क्वेश्चन पेपर आन्सर दिला तर तुम्ही सगळे छान पास व्हाल ना? थंब दाखवा. होणार का सगळे पास की फेल होणार? पास होणार. येस. मग जर तुम्हाला आता या क्षणाला सगळी माहिती मिळाली की तुम्ही काय तुमच्यामध्ये चेंजेस होणार आहेत, तुम्ही काय त्याच्यासाठी केलं पाहिजे, तर तुमचं जे पुढचं जे फेज आहे ती चांगली जाईल ना? आत्ता विषय जो आहे आपला योग दिनाच्या याच्यामध्ये आहे, तर एक रिसेंटच रिसर्च झालेला तुम्हाला सांगते, की जे लोक 38 नंतर ज्यांच्या बॉडीमध्ये योग किंवा ॲथलेट किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम प्रकार जो आहे, तो समाविष्ट आहे. त्यांचा मेनोपॉज कसा आला, कसा गेला कळतही नाही. आता तुम्ही म्हणाल बरोबर आहे. आठवलं असेल आपली आजीची पाळी कशी गेली नाही कळलं. आपल्या आईची पाळी थोडासा त्रास झाला. पण त्याच्या आधीच्या जनरेशनला कसा मेनोपॉज आला, कसा गेला हे नाही कळायचं. आपल्यापासून हे सगळं सुरू झालंय, तर त्याचं कारण काय असणार आहे? आपलं लाईफस्टाईल. आपण काहीतरी जुन्या गोष्टी सोडून दिल्या असतील आणि काहीतरी नवीन गोष्टी एक्स्ट्रा करत असू म्हणून हे होत असेल, राइट? कारण शरीर आपलं तेच आहे, सेल्स आपल्या त्याच आहेत. पण इथे बदल जो होतोय तो आपल्या लाईफस्टाईलमुळे होतोय. मग हे काय होतंय? कशामुळे होतंय? ते आपण बघूया. तर याच्यामध्ये मेन आपण मेनोपॉज पाहिलं की जी काही इंडिया आहे, इंडियामध्ये मेनोपॉजचं एज जे आहे, रजोनिवृत्तीचं वय जे आहे, ते 47 म्हटलंय, 47. ओके. 47 अप्रॉक्सिमेटली प्लस मायनस तुम्हाला 45 ते 50 मध्ये तुमची पाळी ही जाणार आहे. शक्यतो ही थोडीशी तुमची आई, मावशी, आत्या यांच्याशी रिलेटेड होऊ शकते. जर तुम्ही घरात मोठे असाल तर तुमची छोट्या बहिणीची जी आहे ती तुमच्याशी कनेक्टेड राहू शकते. म्हणजे तुमची जर 49ला 50ला पाळी गेली असेल, तर तुमची बहिणीची सुद्धा त्याच एजमध्ये जाण्याचे चान्सेस जास्त असतात. हे जेनेटिकली प्रूव्हन आहे. ओके. तर याच्या आधी आपण हा विषय 40शीत का ठेवला? तुम्ही म्हणाल आम्हाला तर अजून पिरियड छान येतात. आमचा तर मेनोपॉजशी अजून काही संबंध नाहीये. तसं नाहीये. मेनोपॉजच्या आधीची 4 वर्ष त्याला म्हणतात पेरीमेनोपॉज. ओके. पेरीमेनोपॉज. याच्यामध्ये मेनोपॉज मध्ये होणारी सगळीच्या सगळी लक्षणं आपल्याला दिसू शकतात. म्हणजे काय? कोणती लक्षणं दिसतात? तर माझ्याकडे जे पेशंट आता रिसेंट तुम्हाला छान केस सांगते. या सॅटर्डेच्या ओपीडीला एक कपल आलं होतं. मी तिला आधीपासून ओळखते. खूप ऍक्टिव्ह, छान मस्त म्हणजे सगळ्या फ्रेंड्समध्ये एन्जॉय करणारी, ऑफिसमध्ये तिचा परफॉर्मन्स चांगली असणारी, घरात एक चांगली आई म्हणून ते दोन्ही कपल माझ्याकडे येत होतं. त्या दिवशी ते आले आणि मिस्टरांनी डोक्याला हात लावलेला, की मॅडम ही रात्रभर उगाचच रडत होती. नो रिझन हिच्या रडण्याला काहीच झालं नव्हतं. माझं भांडण झालं नव्हतं. मी हिला काही त्रास दिला नाही. घरात काही झालं नाही. नो रिझन, विदाऊट रिझन ती रडतीये आणि तिलाही कळत नाही ती काय होतंय. मग त्याची हिस्ट्री घेतल्यावरती त्यांनी सांगितलं, की 8 दिवसापूर्वी हिला पण असं झालं होतं, की अचानक घाम फुटला. एसी चालू आहे, फॅन चालू आहे, पण हिला इतका घाम फुटला, की आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो. ईसीजी वगैरे काढायला लागला, की हार्टचं काही लक्षण आहे की काय. पण नाही, काहीच नव्हतं. तर हे जे आहे दरदरून घाम फुटणं, म्हणजे तुम्ही आता छान बसलाय आणि दुसऱ्या क्षणी तुम्हाला खूप सारं स्वेटिंग येणं, नाईट स्वेटिंग, तुमच्या गालावरती खूप सारं स्वेटिंग येणं, त्यानंतर एकदम मूड स्विंग्स होणं, खूप रडू येणं किंवा अति हसू येणं, पोट बिघडणं. पहिलं लक्षण हे दिसतं, की मी पहिले खूप दाबून चिकन, मटण सगळं खायचे हो मॅडम. पण आता थोडंसं जरी खाल्लं ना, तरी पोट पोट फुगून जातं किंवा नको वाटतं जेवायला. पहिले मी पोळी, भाकरी 3-3, 4-4 खायची. आता एक पोळी खाल्ली तरी जेवल्यानंतर पोट फुगून जातं. तर मेटाबॉलिझम डिस्टर्ब होणं, हे लक्षण एक मिळतं. तुमच्या पाळीमध्ये थोडेसे चेंजेस व्हायला लागतात. म्हणजे जर तुमचं रुटीन छान असेल, तर तुमची पाळी लांबत-लांबत जाते. त्याचा फ्लो कमी-कमी होत जातो आणि मग एका क्षणाला येऊन ती पाळी थांबते. वयाच्या 47-50व्या वर्षी, 45व्या वर्षी. पण जर तुमचं खाणं-पिणं छान नसेल, जे आपण पुढे डिस्कस करणार आहोत. जर तुमचं विकृत सगळं काही खाणं-पिणं असेल, तर मग पिरियड्समध्ये जास्त फ्लो होणं, तुमचं ब्लीडिंग विदाऊट टॅबलेट न थांबणं, म्हणजे जे काही उष्ण प्रकृतीचे लोक आहेत, त्यांना हे त्रास आयुर्वेदानुसार जास्त होताना दिसतात, पित्त प्रकृतीच्या लोकांना. ओके. त्यानंतर मेन जे लक्षण दिसतं ते विसरभोळेपणा. म्हणजे कुठे काही ठेवलंय हे आपण विसरून जातो आणि नंतर मारे मी हे इथं ठेवलेलं, मी शोधत बसते. योनीच्या ठिकाणी शुष्कता येणं, वजायनल ड्रायनेस येणं आणि त्यामुळे सेक्शुअल कॉन्टॅक्ट ठेवण्याची इच्छा न होणं आणि त्यामुळे फॅमिली रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम्सची ठिणगी पडणं किंवा तिथनं ते प्रॉब्लेम सुरू होणं आणि त्याच्या पुढे ते रिलेशन्स मधले प्रॉब्लेमचा स्ट्रेस
आणि ओव्हरऑल हॉर्मोन्सचा स्ट्रेस, यामुळे बीपी, डायबिटीस सारखे आजार होणं, या आजारांची इथे सुरुवात होते. हे का होतं बरं? तर इस्ट्रोजन नावाचं जे हॉर्मोन आहे ते हार्ट प्रोटेक्टिव्ह हॉर्मोन म्हटलेलं आहे. ते आपल्या बोन्स प्रोटेक्टिव्ह हॉर्मोन म्हटलेलं आहे. त्यामुळे या लोकांच्या या ज्या स्त्रिया आहेत त्यांचे हाडं ठिसूळ व्हायला लागतात. मग म्हणतात की आम्हाला संधिवात व्हायला, आम्ही पहिले खूप चालायचो. आता चाललो थोडंसं तर लगेच आमचे सांधे दुखायला लागले. सांध्यांमध्ये सूज येते, कंबर दुखणं, गुडघे दुखणं हे सुरू होतं. आयुर्वेदानुसार याचा संबंध कसा लावलेला आहे बघा. लहान मुलांचं वय आहे ते कफाचं आहे. मिडल एज जे आहे ते पित्ताचं वय आहे आणि लेटर एज जे आहे ते वाताचं वय आहे. वाताचं काम काय असतं? तर सगळीकडे वृक्षता करणं. म्हणजे काय, आता इथे पाणी सांडलंय, मी फॅन लावला. फॅन म्हणजे आपण वारं समजू किंवा वात समजू. तर ते पाणी सुकणार आहे. त्याच प्रकारे हा वात आपल्या शरीरात प्रत्येक गोष्ट सुकवण्याचं काम करतो. म्हणजे काय, तर सांध्यांच्या मधलं वंगण सुकवण्याचं काम, डोळ्यांचा स्नेह सुकवण्याचं काम, केसांचा स्नेह सुकवल्यामुळे केस ड्राय होणं, थिन होणं, केस गळणं, या वयामध्ये केस खूप जास्त गळू लागतात. आयुर्वेदानुसार हाडांचा आणि केसांचा सुद्धा संबंध आहे. हाडं ठिसूळ झाल्यामुळे सुद्धा केस गळू लागतात. त्यानंतर ही वृक्षता नुसती शरीराची राहत नाही, तर ही वृक्षता मनापर्यंत सुद्धा पोहोचते. म्हणजे तुम्ही त्यांना कितीही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, पण मन आतून खूप वृक्ष झालेलं असतं आणि त्यामुळे सतत रडू येणं, खूप साऱ्या नसलेल्या गोष्टींचा विचार करणं. कोण कोण करतं इथे सांगा बरं मला, की काहीच गरज नाहीये. येस, सगळ्यांचे हात वरती झाले. काहीच गरज नाहीये, पण तरीही आपण उगाचच त्या गोष्टींची चिंता करत बसतो, की माझ्यानंतर माझ्या मुलांचं काय होणार? काही तुम्हाला होणार नाहीये. ओके. तरी पण इतका पुढचा विचार येतो आपल्या मनामध्ये किंवा मुलं पुढे काय करतील, मुलांचं करिअर, हे सगळ्या गोष्टींचा नको तो स्ट्रेस घेतला जातो आणि त्यामुळे बीपी सारखे आजार आपल्याला मागे लागतात. मग मॅडम करायचं काय? आम्हाला होतं तर आहे हे सगळं. मग आता ह्याच्यावरती तुम्ही पेपरचे आन्सर आम्हाला देणार आहात का? तर नक्कीच. नक्कीच सांगणार आहे, की कुठल्या कशावरती आपल्याला काय-काय केलं तर तुम्ही हॅपी राहू शकता किंवा हेल्दी राहू शकता. तर याच्यासाठी आपण एक टेबल इमॅजिन करूया. 4 पिलर आहेत. ओके. फर्स्ट पिलर इज आहार. तुम्हाला आहार जो आहे तुमचा तो हेल्दी घ्यायचा आहे. मग हेल्दी म्हणजे काय हो? तर व्हाईट पदार्थ, मैदा, साखर, चीज, जे काही तुमचं बटर आहे. बटर म्हणजे बाहेरचं बटर. जे आपण विकत आणतो डेअरी मधलं ते. पांढरे पदार्थ तुम्ही पूर्णपणे बंद केले पाहिजे. ॲडेड शुगर वाले पदार्थ, मैदा, बेकरी प्रॉडक्ट्स हे खूप सारं आपल्या शरीरामध्ये जे काही पचनशक्ती आहे ती त्याचं पचन होऊन आपल्याला शुगरमध्ये निर्माण होतं. म्हणजे जर आपण डायजेशनची प्रोसेस पाहिली तर या सगळ्या पदार्थ जरी खाताना गोड नाही लागले, जरी मैद्याचं तुम्ही काही खाताय पण ते गोड नाहीये, पण तरीही ते जे आहे ते आपल्याला आतमध्ये गेल्यावरती त्याचं रूपांतर हे शुगर कंटेंटमध्ये होत असतं. ओके. जितकी शुगर तुम्ही कमी कराल, तुम्ही एक 21 डेज करून बघा. मिनिमम फक्त 1 ते 1.5 चमचा साखर घ्यायची. मग ती चहामध्ये घ्या, मिठाई खा, काहीही करा. तुमचा जो फॅट पोटावरती वाढलेला आहे, तुम्ही जे म्हणता, की आम्ही किती एक्सरसाइज केली तरी फॅट कमीच होत नाही. पण जेव्हा तुम्ही शुगर कंटेंट कमी करता, तेव्हा तुमचा फॅट पटकन कमी व्हायला लागतो. दुसरी गोष्ट, आपण डाएटच्या नावाच्या फॅडच्या खाली आपण हे डाएट, ते डाएट, ही क्रॅश डाएट, मी आज जेवणारच नाही, मी आज फक्त स्प्राउट्स खाणार, मी आज फक्त काहीतरी लिक्विड पिणार किंवा मी फक्त आज हे शेक घेते, मी फक्त आज हे शेक घेते. त्यामुळे काय होतं, तुमचं वजन तर कमी होत नाही, पण त्याचे दुष्परिणाम जास्त दिसतात. आपल्याला आपण तूप पूर्णपणे बंद करून टाकतो. ओके. म्हणजे आता मी डाएट करणार आहे, माझं वजन वाढलंय, माझं फॅट वाढलंय, मी तूप घेणार नाही. मी तेल घेणार नाही. पूर्णपणे चुकीचं आहे. तेल, तूप, त्यातल्या त्यात घरचं गाईचं साजूक तूप जे आहे, हे बॅड फॅटला कट करण्यासाठी गरजेचं आहे. न्यूट्रिशन जो टॉपिक आहे, न्यूट्रिशन जो सायन्स आहे, ते सांगतं की बॅड फॅटला कट करण्यासाठी गुड फॅट आपल्याला लागणार आहे. तर ते गुड फॅट म्हणजे काय-काय? तर तूप, त्यानंतर नट्स म्हणजे अक्रोड, बदाम, त्यानंतर सगळ्या प्रकारच्या सीड्स, जवस, तीळ, जवस, तीळ, नंतर अजून काही ज्या काही बियांवाले जे पदार्थ आहेत ते.
तेल जे आहे ते आता एक योग शिक्षक आहे त्यांनी सांगितलेलं आहे की तेल हे शक्यतो आपण घाण्याचं नॅचरल जे आहे ते वापरलं पाहिजे. जितकं आपण त्याच्यावर प्रोसेस करू तितकं ते केमिकलच्या थ्रू जात असतं आणि त्यामुळे जितकं घाण्याचं तेल वापराल तितकं ते तुमच्या हेल्थसाठी चांगलं आहे. ओके. तर तुपाचा वापर हा कशासाठी हवाय? पहिली गोष्ट आपल्या शरीरात आतमध्ये स्निग्धता येण्यासाठी. दुसरी गोष्ट आपल्या सांध्यांमधलं जे वंगण कमी होतंय ते जिथलं जिथलं वंगण, जिथला जिथला स्नेह कमी होतोय त्याच्यासाठी आपल्याला तूप हवंय. देन तूप आपल्याला कशासाठी हवंय तर व्हिटॅमिन ए, डी, ई, के तुम्ही ह्याच्या टॅबलेट्स घेत असा, इंजेक्शन्स घेत असाल, पण जर तुमच्या आहारामध्ये फॅटचा कंटेंट नसेल, तर या व्हिटॅमिन्सचं ॲब्सॉर्प्शन होत नाही. हे फॅट सोल्युबल आहेत, त्याच्यामुळे याचं ॲब्सॉर्प्शन व्हायला फॅटचीच गरज असते. आणि ते आपल्याला तुपातून छान प्रकारे मिळतं. म्हणजे वनस्पती तूप आपल्याला नकोय, आपल्याला गाईचं घरचं रोज 1-1 चमचा तूप गरम कडकडीत जे तूप असतं ते आपण आपल्या गरम ह्याच्यामध्ये टाकायचे जेवणामध्ये. तूप सारखं गरम नाही करायचे. ओके. एकदा आपण तूप कढवलं, त्यानंतर ते सारखं फ्युम्स येईपर्यंत गरम नाही करायचे. गरम वरणात, गरम भातामध्ये तुम्ही रोज टाका. ते तुम्हाला उपयोगी होईल. नट्स जे आहेत, ड्रायफ्रूट जे आहेत, ते सकाळी तुम्ही घ्या. त्याच्यासोबत तुम्ही पंचामृत घेऊ शकता. पंचामृत अगदी आपलं जे काही 5 द्रव्यांनी बनलेलं आहे, अगदी न्यूट्रिशियस प्रोटीन आणि फॅट त्यानंतर लॅक्टोबॅसिलस दह्याच्या माध्यमातून सगळ्यांनी परिपूर्ण आहे. मध आहे, अँटीऑक्सिडंट्स आहेत. त्यामुळे तुम्ही पंचामृताचं सेवन रोज सकाळी त्याच्यासोबत 1 ते 2 ड्रायफ्रूटचा पदार्थ एखादा ते तुम्ही घेऊ शकता. ओके. त्यानंतर तुमचा जो काही ब्रेकफास्ट आहे, तो जर तुम्हाला स्किप करायला जमला, तर खूप बेस्ट आहे. तुम्ही डायरेक्टली तुमचं जे काही जेवण आहे, ते तुम्ही करू शकता. जेवणामध्ये जर तुम्हाला ऑफिसला वगैरे जायचं असेल, तर तुम्ही लाईट ब्रेकफास्ट करून जेवणाची वेळेपर्यंत भूक लागेल असा ब्रेकफास्ट करायचा. म्हणजे सकाळी मी जास्त खाल्लं, तर दुपारी मी कमी खाल्लं पाहिजे. पण मी सकाळी पण ब्रेकफास्ट जास्त करते आणि लंच पण जास्त करते आणि मग मी 5-6 तास काही खाल्लं नाही म्हणून मी डिनर पण अगदी पोट भरून करते. तर नाही. खाण्याची क्वांटिटी जी आहे, ती तुमची आत्ता जेवढी खाताय ना, त्याच्या तुम्ही 1/4 पार्ट कमी करून टाका. आपलं जे आमाशय आहे, ते इतक्या साइजचं आहे. त्याचे आपल्याला 4 पार्ट करायचे आहेत. त्यातला 2 पार्ट जो आहे, तो सॉलिड खायचा आहे. म्हणजे जे काही तुमचं भाकरी, भाजी जे काही असेल ते. एक पार्ट तुमचं लिक्विड असणार आहे. त्याच्यामध्ये ताक आहे किंवा ज्यूस आहे, पाणी आहे. आणि एक पार्ट आपल्याला रिकामा ठेवायचा आहे. म्हणजे किती पण आवडीचे गुलाबजाम असू दे, रसमलाई असू दे, अगदी इथपर्यंत येईपर्यंत खायचं नाही आपल्याला. ओके. तुम्ही जितका एक पार्ट वातासाठी मोकळा ठेवायला सांगितलाय, तितका जर तुम्ही ठेवला, तर तुम्हाला डायजेशनमध्ये जे काही ब्लोटिंग होणं, हे जे काही समस्या आहेत, त्या होणार नाही. दुसरं वात कमी करण्यासाठी काय सांगितलंय, तर आयुर्वेदामध्ये अभ्यंगम आचरयत नित्यम सांगितलंय. अभ्यंग म्हणजे काय? जो मसाज आपण कधी करतो? फक्त दिवाळीला 1 दिवस छान रगडून मसाज करतो. तोही आपण स्त्रिया करत नाही. आपण मुलांचं करतो, पाडव्याला हसबँडचं करतो. आपलं मसाज नाही होत. ओके. तर आपल्या ऋषीमुनींना माहिती होतं, की पुढची कलियुगातल्या सगळ्या आळशी असणार आहेत. त्यांनी आपल्याला छान एक ट्रिक देऊन ठेवली. ओके. शिर, श्रवण, पादेषु या 3 गोष्टींना तुम्ही नित्यम अभ्यंग करायला पाहिजे. म्हणजे काय? तर एक 5 बोटं तेलामध्ये बुडवायची आणि हेअरला आपलं जे इथे माथा आहे, स्काल्प आहे, तिथे लावून त्याला छान मसाज करायचा. कानाला मसाज करायचा आणि तळपायाला साजूक तूप किंवा आपलं जे काही खोबऱ्याचं तेल आहे, ते लावायचं. डेली तुम्ही इतकं या 3 जागी जरी स्नेहन केलं, तरी पण तुमच्या शरीरात वात जो आहे, तो वाढणार नाही आणि त्याला अँटी एजिंग म्हटलेलं आहे. म्हणजे जिथे तुमचं वय आहे, तिथे ते थांबून जाईल. म्हणजे आता तुम्ही 40च्या आहात, तरी 2 वर्षांनी पुन्हा तेवढ्याच वयाच्या वाटाल, की तुमचं वय तेवढंच आहे. वय वाढणार, पण तुमच्या शरीरात ती लक्षणं येणार नाहीत. त्यामुळे अभ्यंग खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आहारामध्ये तूप, पंचामृत, नंतर सीड्सचं पदार्थ सीड्स कॅटेगरी मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या खाणं. एक सुपर फूड मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल जे मेनोपॉजल एजमध्ये सगळ्या स्त्रियांनी घेतलंच पाहिजे, ते म्हणजे जवस. ओके. आळशी म्हणतो ना आपण त्याला. तर माहितीये सगळ्यांना? आळशी जवस माहिती आहे ना? येस. ब्राउन कलरचं छोटं-छोटं असतं ना ते. तर त्याला भाजायचं
आणि ते तुम्ही एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही ते तुम्हाला जसं जेवण झालं की जेवणानंतर ते चावून 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 आपल्याला खायचंय. मेनोपॉझल एज मध्ये जे काही ओमेगा 3 ओमेगा 6 जे काही कंटेंट आहे ते फुलफिल करायला आपल्याला खूप छान प्रकारे जवसाचं काम होतं. आयुर्वेदानुसार जवस हे स्निग्ध आहे. त्यानंतर ते पोट साफ होण्याला मदत करतं आणि आपल्या अगेन सगळीकडची आतली स्निग्धता वाढवतं. त्यामुळे तुम्ही जे आहे जवसाचं सेवन रोज आत्तापासून करायला लागा. तुम्हाला खूप छान त्याचे बेनिफिट्स मिळायला लागतील. त्यानंतर याच्यामध्ये मेन लक्षण मी जे मगाशी सांगितलं ते खूप घाम येतो. दरदरून या लोकांना घाम येतो. तर हे असं का होतं? तर याच्यामध्ये आपल्याला शरीरामध्ये हीट वाढताना दिसते, पित्त वाढताना दिसतं आणि त्यासाठी तुम्हाला जर पॉसिबल असेल तर नस्य म्हणजे दोन्ही नाकांमध्ये 1-1 ते 2-2 ड्रॉप आपल्याला गाईच्या तुपाचे टाकायचे आहेत. नासा ही शिरसोद्वारम म्हटलं आयुर्वेदामध्ये. नाकामध्ये टाकलेली औषधं ही आपल्या ब्रेन पर्यंत जातात. ब्रेन मध्ये जाऊन काय करणार औषध? तर तिथे जी पिट्युटरी नावाची ग्लँड बसलेली आहे, जी मास्टर ग्लँड आहे, जी काय करते तर सगळ्या हॉर्मोन्सचं रेग्युलायझेशन करत असते हायपोथॅलॅमसच्या अंडर. तर यांचं फंक्शन छान व्हायला लागतं. स्ट्रेस हॉर्मोन कमी रिलीज होतात आणि हॅपी हॉर्मोन्स चांगले रिलीज होतात. तुमचं जे काही खांद्याच्या वरचे आजार आहेत, केस, स्किन सगळ्यासाठी नस्य हे खूप छान प्रकारे काम करतं. त्यानंतर काय करायचं आपल्याला? तर आपल्याला या ज्या कंडिशन मध्ये जेव्हा खूप जास्त घाम येतो, त्या कंडिशन मध्ये प्राणायामातील एक प्राणायाम म्हणजे चंद्रभेदी प्राणायाम. म्हणजे काय करायचंय? तर आपली डावी नाडी जी असते ती चंद्राशी रिलेटेड असते. उजवी नाडी जी असते ती सूर्याशी रिलेटेड असते. तर चंद्र नाडीला आपल्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि उजवीनी सोडायचा आहे. त्याच्यासाठी स्पेसिफिक मुद्रा आहे. पण तुम्हाला नाही जमलं कुठेही कशातही अडकू नका. तुम्ही सरळ लेफ्टने श्वास घ्या आणि राईटने सोडा. पहिल्यांदा तर शांत व्हा, एका जागी स्थिर बसा आणि हे चंद्रभेदी प्राणायाम जो आहे तो 10 ते 15 मिनिटं कंटिन्यू करा. तुमचं बीपी आणि तुमचा जो घाम येण्याचं प्रमाण आहे तो कमी होईल. हे पेशंट मध्ये स्वतः वापरलेलं आहे आणि त्याचे छान रिझल्ट मिळाल्यामुळे इतक्या कॉन्फिडेंटली मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. तर चंद्रभेदी प्राणायाम खूप घाम येणाऱ्यांमध्ये किंवा छातीमध्ये खूप धडधड होणाऱ्यांमध्ये मेनोपॉजशी रिलेटेड असणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे. बरोबर? त्यानंतर आपल्याला अजून जी लक्षणं मिळतात ती म्हणजे योनीच्या ठिकाणी शुष्कता येणं म्हणजेच व्हजायनल ड्रायनेस होणं. तर व्हजायनल ड्रायनेस मध्ये आपल्याला इथे योनी पिचू करायला सांगितलेलं आहे. म्हणजे ऑटोक्लेव्ह म्हणजे एकदम स्टरलाइज केलेलं जे काही कापसाचा बोळा असतो, तर तो जो आहे तो औषधी तेलांमध्ये बुडवून तो योनीच्या ठिकाणी ठेवला जातो. जेणेकरून तिथला जो वात आहे, तिथली जी रुक्षता आहे ती कमी होते आणि त्यामुळे आपल्याला त्या स्त्रियांमध्ये त्याच्यामुळे होणारे जे त्रास आहेत ते कमी होतात. पण ही गोष्ट जी आहे ती जर स्टरलाइज नसेल तो बोळा, तर त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ती गोष्ट जी आहे ती तुम्ही तुमच्या आयुर्वेदिक वैद्यांच्या कन्सल्टेशन खाली केलीत, तर ती खूप तुम्हाला बेटर राहील. ओके. त्यानंतर याच्यामध्ये अजून आपल्याला काय दिसतं तर कॅल्शियम कमी होतं, ऑस्टिओपोरोसिस. अगेन इस्ट्रोजन मुळेच होत असतं. इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे आपल्याला आपल्या हाडांची झीज व्हायला लागते. हाडं जी आहेत, आपले बोन्स जे आहेत, ते पोरस व्हायला लागतात. त्यांना अशी छिद्र छिद्र यायला लागतात. मग त्याच्यासाठी आपल्याला कॅल्शियम रिच डाएट घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग आपल्याला चांगलं गाईचं देशी गाईचं दूध असेल किंवा पालक असेल, ज्याच्यामध्ये कॅल्शियम कंटेंट जास्त आहे, ते तुम्ही फळं आणि त्या भाज्या आणि दूध याचं सेवन तुम्हाला हे नियमित प्रमाणात करायचं आहे. नंतरचं जे मुख्य लक्षण दिसतं ते म्हणजे स्किन मध्ये याच्यामध्ये परिणाम व्हायला लागतात आणि 40शीतील सौंदर्य हे खूप मोठा विषय आहे ऍक्च्युली. पण आपण आता त्याच्यामध्ये थोडंसं जितकं कमी करता येईल तितकं बघूया. तर त्याच्यामध्ये होतं काय मेन सेम वात वाढतो. त्यामुळे आपल्याला आता बघा ना एखादी गोष्ट स्ट्रेट आहे आणि ती जर खूप ड्राय झाली त्यातला मॉइश्चर गेलं तर काय होणार आहे? तिथे सुरकुत्या येणार आहेत. सेम प्रकार होतो आपल्या चेहऱ्यामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या केसांमध्ये. तर चेहऱ्यामध्ये सुरकुत्या येणं किंवा त्याच्यामध्ये त्याची स्निग्धता, त्याचा ग्लो कमी होणं हे लक्षण दिसायला लागतं आणि मग त्या लक्षणाचा स्ट्रेस घेऊन आपण आपला न्यूनगंड बाळगायला लागतो आणि मग आपण त्याच्यामध्येच खूप गुंतून पडतो. तर नाही,
त्याच्यावरती पण खूप छान इलाज आहे. म्हणजे तुमचं पोट आधी छान असलं पाहिजे. तुमचं पोट जितकं क्लीन असेल, तुमचं पोट जितकं रोजच्या रोज साफ होत असेल, तितकी तुमची स्किन हेल्दी राहणार आहे. मग त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? तर तुम्ही आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा एरंडेल तेलाचे जुलाब घेतले पाहिजे. एरंडेल तेलाने काहीही ऍडमिट करण्यासारखी कंडिशन येत नाही. ओके. तुम्ही 2 ते 3 चमचे एखाद्या शनिवारी, तुम्हाला रविवारी सुट्टी आहे, तर 2 चमचे एरंडेल तेल रात्री तुम्ही छान गरम करून पाण्यात किंवा ताकामध्ये किंवा चहामध्ये किंवा दुधामध्ये घ्यायचंय गरम पाण्यामध्ये. दुसऱ्या दिवशी छान खळखळून पोट साफ होईल. तुमच्या शरीरातील वात कमी होईल, पित्त कमी होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल. फक्त ज्या दिवशी तुम्ही हे पोट साफ व्हायचं प्रकरण करणार आहात, त्या दिवशी काही हेवी खायचं नाही आपल्याला. ओके. म्हणजे आज मी पोट क्लीन केलं, मग मी आज छान पनीर, चिकन, मटन खाते तर नाही. त्या दिवशी तुम्हाला हलकं मूग डाळचं कढण, भाताची पेज किंवा मऊ खिचडी हे अशा प्रकारचं अन्न तुम्ही खायचं आहे, जेणेकरून तुमची पाचन शक्ती जी आहे ती छान राहील. इथे जे कोणी जास्त ओल्ड एज वाले असतील 60 प्लस, त्यांना आठवत असेल, की त्यांच्या आज्या, त्यांची आई 15-15 दिवसाला हे द्यायचे. विरेचन म्हणतात त्याला, एरंडेल तेल म्हणतात. हो ना भिडे काकू? बरोबर ना? तर येस. तर हे आपण विसरलो. आपण क्षमा करेल. ओके. ओके मनोज कुमार सर. तर आपण जे आहे आपण हे विसरलोय, आपल्या आधीचे जे काही रूल्स होते, रिच्युअल्स होते आणि आपण आता नवीन गोष्टींमध्ये जायला लागलो आणि त्यामुळे हे सगळं विसरलो. पण खरंच जर आपण रूट्समध्ये गेलो ना, तर अंगाला तेल लावणं, केसाला चंपी करणं किंवा एरंडेल तेलाने पोट साफ करून घेणं, स्वच्छ अन्न खाणं, चांगल्या मनाने अन्न बनवणं, ते आनंदाने दुसऱ्याला खाऊ घालणं, हे सगळे आपल्या संस्कृतीचा पार्ट आहे. फक्त आपण आता तो विसरलो आणि त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत. तर या सगळ्यावरती आपल्याला हळू-हळू एक-एक गोष्टीवरती मात करत जायचंय. पुढची गोष्ट काय आहे? एरंडेल तेल रोज घेतलं तर चालतं का 1 महिन्यासाठी? आता ह्याच्यामध्ये कसं आहे आपल्याला, की रोज घेतलं तर तुमचं पेशंटचं, आपल्याला प्रत्येक पेशंटचा प्रकृती माहिती पाहिजे. एखादा पेशंट जर क्षीण असेल, त्याचं बल कमी असेल किंवा जर तो ऑलरेडी अशक्त असेल, तर रोज एरंडेल तेलाने त्यांची शक्ती अजून हीन होऊ शकते. त्यामुळे हे असं सांगता येणार नाही. तुम्हाला पेशंट बघून किंवा पुढची व्यक्ती बघून आपण ते सांगू शकतो, की रोज घेतलं तर चालेल का? ओके. आम्ही पेशंटला देतो रोज घ्यायला, पण तेव्हा पेशंट आमच्या समोर असतो. मला माहितीये की त्या पेशंटला त्रास होणार नाहीये, तर मी त्या पेशंटला ते एरंडेल तेल जे आहे ते रोज देते. ओके. एरंडेल तेल या एजमध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल, तर बेस्ट आहे की ते सुंठीच्या काढ्यामध्ये घेतलं गेलं पाहिजे. सुंठीचा काढा हा काय करतो, तर आपल्या शरीरामध्ये जो काही अनडायजेस्टेड पार्ट आहे, त्याला आयुर्वेदामध्ये आम म्हटलेलं आहे. तर तो अनडायजेस्टेड पार्ट सुंठीने पचन होतं आणि मग एरंडेल तेलाने सगळे टॉक्सिन्स हे बाहेर टाकले जातात. त्यामुळे सुंठीच्या काढ्यामध्ये एरंडेल तेल घेणं ही ट्रीटमेंट पार्ट आम्ही पेशंट्सला करतो, की जेणेकरून त्यांचं जे आहे हे गट हेल्थ चांगली राहील. ओके. त्यानंतरची पुढची गोष्ट काय येते स्किनसाठी आपण करणारी, तर स्किनवरती सुद्धा कुमकुमादी ऑइल नावाचं ऑइल आहे, ते तुम्ही अप्लाय करू शकता. ते कसं करायचंय, तर रात्री झोपताना तुम्हाला एक 5 ते 6 थेंब घ्यायचे. अगेन फिंगर टिप्सला घ्यायचे आणि सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला आपल्या फेसचा मसाज करायचा आहे. ओके. किती सुंठीचा काढा आणि किती एरंडेल तेल. ओके. एक अर्धा चमचा सुंठ घ्यायची, 4 कप पाणी टाकायचं, उकळायचं. ते 1 कप शिल्लक राहील, म्हणजे मंद गॅसवर आपण जसं चहा उकळतो तसं उकळायचं. 1 कप शिल्लक राहील एवढं ठेवायचं. मग ते गाळायचं. कोमट असताना त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे एरंडेल तेल टाकायचं. जर तुम्ही मेडिकलवरचं घेत असाल, तर 2 चमच्यानी सुद्धा काही होत नाही. पण जर तुम्हाला घाण्याचं मिळालं, तर 1 ते 2 चमच्यानी सुद्धा छान एक 2 ते 3 वेळा खळखळून पोट साफ होऊ शकतं. त्याच्यामुळे तुमचं एरंडेल तेल कसं आहे त्याच्यावरती डिपेंड राहील त्याचा डोस. हे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आज 1 चमचा, आज 1.5 ते 2 चमचे घेतले, उद्या मला काहीच झालं नाही, तर पुढच्या जे काही मी सेशन प्लॅन करणार आहे 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, तेव्हा मी डोस जास्त घेईल. तेव्हा डोस जास्त घ्यायचा, थोडासा 3 ते 4 चमचे आणि पोट हे खळखळून साफ करून घ्यायचं. ओके. आपण बोलत होतो फेसच्या बाबतीत. तर फेसला आपण कुमकुमादी ऑइलने मसाज करू शकतो.
प्रश्न उत्तर आपण लेक्चरच्या शेवटी घेऊया. ज्यांचे कोणाचे प्रश्न असतील त्यांनी तुम्ही चॅटमध्ये लिहून ठेवा. आपण शेवटी प्रश्न उत्तराचं सेशन हे घेऊया. ओके. अजून काय करू शकतो आपण? कुमकुमादी ऑइलमध्ये केशर असतं, जे आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की आपल्या स्किनसाठी किती चांगलं असतं. तर त्याच्यामुळे स्किनला ग्लो येतो, तिथला वात कमी होतो आणि जसं आपण शरीराला टोन करायला व्यायाम करतो, शरीराला टोन करायला योगा करतो, तसंच चेहऱ्याचे काही व्यायाम प्रकार असतात, ते केले तर तिथला ब्लड सर्क्युलेशन वाढणार आहे. तिथे जे आहे फ्रेश ब्लड येणार आहे, तिथलं टॉक्सिन्स निघून जाणार आहेत आणि तुमच्या चेहऱ्यावर ग्लो यायला मदत होईल. त्यामुळे चेहऱ्याचे काही थोडेफार व्यायाम किंवा जर तुम्ही योगासनं जरी रेग्युलर करत असाल, तर खाली इन्व्हर्जनची जी काही आसनं असतात, म्हणजे हाताने पायाला पकडणं, पादहस्तासन किंवा अधोमुख श्वानासन, विपरीत करणी, शीर्षासन, ही आसनं जी आहेत, ही हे आपल्या चेहऱ्याकडे ब्लड सप्लाय पोहोचवतात आणि त्यामुळे आपला चेहरा हा छान व्हायला लागतो. पण याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस हवी आहे. मी म्हटलं आज तुम्ही विपरीत करणी करा आणि तुम्ही कराल आणि मग मान आणि पाठ धरून जाईल, तसं नाहीये. ओके. योग हे फक्त उद्याच्या इंटरनॅशनल योगा डेच्या दिवशी करण्याची गोष्ट नाहीये. जे करत नाहीयेत त्यांनी उद्यापासून सुरू करा आणि तुमच्या लाईफ टाईम सुरू ठेवा. तुम्हाला मेनोपॉज, हायपरटेन्शन, डायबिटीज, कॅन्सर यासारख्या कुठल्याही गोष्टींकडे बघावं सुद्धा लागणार नाही. काय होतं योगाने? आता आपण पुढे येणारच आहोत. आहाराचा हा टॉपिक झाला. त्यानंतर आपण येणार आहोत, की तुमचं जे काही लाईफस्टाईल आहे, त्याच्यामध्ये आपण 12-12 तास आपल्या ऑफिसमध्ये बसून राहतो. आपण एकाच जागी कॉम्प्युटरवर बसतो. ज्या गृहिणी आहेत त्या खूप वेळ एकतर उभ्या राहतात, पटकन 1-2 तासात स्वयंपाक आवरतात आणि मग जाऊन बसतात किंवा बाकीची कामं करतात. पण आपल्याला जे आहे आपलं शरीराची मूव्हमेंट होणं गरजेचं आहे आणि ती स्पेसिफिक डिरेक्शनमध्ये होणं गरजेचं आहे. आपला युटेरस कुठे आहे? खाली. तर आपण जर त्याच्याशी रिलेटेड, त्या ऑर्गनशी रिलेटेड काही आसनं केली, तर तिथला ब्लड सर्क्युलेशन छान होणार आहे. तिथलं ब्लड सर्क्युलेशन आसनांनी चांगलं झालं, तर त्या युटेरसला छान काम करायला मदत मिळणार आहे. ओके. एखादी गोष्ट काम कधी करत नाही, कधी बिघडते आपलं मशीन, जेव्हा आपण तिला काही वापरत नाही किंवा ओव्हर यूज करतो, राईट? तर आपण जिथे आता युटरस आहे त्या बाजूनी कधी वाकलोच नाही खाली किंवा मालासन किंवा पश्चिमोत्तानासन सारख्या आसनांमध्ये आपण कधी गेलोच नाही. आपण वेस्टर्न टॉयलेट वापरतोय. तर आपल्या त्या खालच्या भागावरती फ्रेश ब्लड जे यायला पाहिजे ते येतच नाही. त्यामुळे जे काही सर्क्युलेशन थ्रू चालू आहे ते चालू आहे. पण तिथे एक्स्ट्रा ब्लड जाऊन त्या युटरसचं हेल्थ, स्ट्रेंथ चांगली राहण्यासाठी आपल्याला ही आसनं करणं गरजेचं आहे. त्यानंतर योगाचं मुख्य अंग काय? म्हणजे मी म्हणेल आसनांपेक्षा सुद्धा खूप, आता माझे जे काही साधक आहेत त्यांना माहिती आहे इथे, की मी रोज तेच ओरडून-ओरडून सांगत असते त्यांना, की आसनांपेक्षा सुद्धा प्राणायाम खूप महत्वाचा आहे. काय करतं प्राणायाम? तर प्राणायाम जे आहे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची लेवल वाढवतं. म्हणजे तुमचे लंग्स जर आता इतक्या ऑक्सिजननी भरत असतील, तर जेव्हा तुम्ही प्राणायाम करता, दीर्घ श्वसन सारखा अगदी साधा, सोपा, इझी सगळ्यांना करता येणारा प्राणायाम जरी केला, तर तुमचे लंग्स इतके ऑक्सिजननी भरतील. इतकं ऑक्सिजनेटेड ब्लड तुमच्या पूर्ण शरीरात फिरणार आहे. म्हणजे विचार करा, जास्त ऑक्सिजन वालं ब्लड प्रत्येक सेलला मिळणार आहे. प्रत्येक सेल छान खुलणार आहे. प्रत्येक सेलला छान एनर्जी मिळणार आहे. प्रत्येक सेल तिचं फंक्शन छान करणार आहे. का? का तर तिचं जे खाद्य आहे ते तिला मिळतंय आणि चांगल्या क्वालिटीचं मिळतंय. असं तर ऑक्सिजन मिळतो सगळा, पण जो क्वालिटेटिव्हली आणि क्वांटिटेटिव्हली चांगला ऑक्सिजन आहे, तो प्राणायामाद्वारे मिळतो. त्यानंतर मेनोपॉजमध्ये प्राणायामाचं मेन अजून फंक्शन काय? तर डिटॉक्सिफिकेशन. आपण जी काही टॉक्सिन्स जे आहेत, ते सेल्युलर रेस्पिरेटरी द्वारा कार्बन डायऑक्साइड द्वारा टॉक्सिन्स बाहेर जात असतात. त्यामुळे डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी शरीराचं आणि आपल्या शरीराला ऑक्सिजन चांगला मिळण्यासाठी खूप छान प्रकारे प्राणायाम काम करतात. आणि आपण हे सगळ्यांनी आज जे करत नाहीयेत, त्यांनी आज, आत्ता, उद्यापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे सगळ्यांना, जर तुम्हाला हेल्दी राहायचंय तर. मेनोपॉज मधलं पुढचं लक्षण काय असतं? तर स्ट्रेस, टेन्शन, अँक्झायटी आणि त्यासाठी मेडिटेशन आणि प्राणायामासारखं बेस्ट कुठलंही टूल नाहीये. तर तुम्ही मेडिटेशन करा. अगदी खूप हाय-फाय मेडिटेशनमध्ये जाऊ नका. तुम्हाला सवय नसेल व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन किंवा अजून नवीन-नवीन खूप प्रकार आहेत. तुम्हाला सवय नसेल, तिथे बसून तुम्हाला अँक्झायटी येत असेल, खूप सारे विचार येत असतील,
काहीही हायफाय मध्ये जाण्याची गरज नाही. अगदी साधं सोपं फक्त श्वासाकडे बघा. श्वास एक गोष्ट आहे जी तुम्हाला प्रेझेंट मध्ये राहायला शिकवणार आहे. ओके. आत्ताचा श्वास ते तुमचं प्रेझेंट आहे. तुम्ही काल काय श्वास घेतला, काल किती अँझायटी आली, काल किती टेन्शन घेतलं, काही गरजेचं नाही. उद्या काय होणार आहे, उद्या माझं कसं होणार, उद्या मला खायला प्यायला मिळणार आहे की नाही, उद्या मला चालायला पाय राहणार आहेत की नाही, काहीच गरजेचं नाहीये. आत्ता जो तुमचा श्वास आहे तो श्वास तुमचा प्रेझेंट टेन्स आहे आणि त्याच्यावरती लक्ष दिलं तर तुमचे अर्ध्यापेक्षा प्रॉब्लेम्स कमी होणार आहेत. कसे? तर आपल्या शरीरामध्ये 2 सिस्टीम्स असतात, सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक. तर पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम जी आहे ती आपल्या शरीराला शांत करण्याचं काम करते, काम करण्याचं काम करते. आणि ही पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम जी आहे ती आपली प्राणायामाने आणि मेडिटेशनने ऍक्टिव्हेट होते. आणि त्यामुळे आपल्या शरीरातली जे काही स्ट्रेस हार्मोन आहेत, म्हणजे कॉर्टिसॉल, ॲड्रेनालिन, जे आपलं बीपी वाढवतात, स्ट्रेस वाढवतात, ज्यामुळे आपल्याला झोप येत नाही, ज्यामुळे आपण रात्रभर जागे राहतो, ज्याच्यामुळे आपल्या शरीरात धडधड होते, ज्याच्यामुळे आपल्या शरीराचा श्वास वाढतो, ज्याच्यामुळे आपला हार्ट रेट वाढतो, हे सगळं जे आहे हे सगळं त्या कॉर्टिसॉलमुळे होत असतं. तर हे जे आहे पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम प्राणायामाने आणि मेडिटेशनने छान कमी होते. लास्ट सेशन कडे येऊया की हे सगळं करताना आपल्या मनाला स्वतः लक्ष देऊन खुश ठेवणं गरजेचं आहे. खूप महत्वाचं वाक्य वापरते बघा, आपल्या मनाला आपण स्वतः खुश ठेवणं गरजेचं आहे. मी जर आज तुम्हाला आता ईश्वरी मॅडम आहेत ऑनलाईन, मी तुम्हाला आज मर्सिडीज गिफ्ट केली, तर मर्सिडीजचा हा कलर का दिला म्हणून रडणाऱ्या पण बायका आहेत. आणि मला स्कूटी गिफ्ट मिळाली तर मी ती घेऊन आनंदाने नाचणाऱ्या बायका पण आहेत. तर तुमचा आनंद कशात आहे हा शोधून तिथे काम केलं पाहिजे. आता जी गोष्ट तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये योगामध्ये संतोष म्हणजे तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानमध्ये संतोष सांगितलंय, शौच संतोष. तर ते जे आहे सॅटिस्फॅक्शनची भावना ही जितकी तुमच्यामध्ये असेल तितकं तुम्ही हॅपी राहायला शिकणार आहात. म्हणजे स्वतःच्या हॅपीनेसचा रिमोट प्लीज सखींनो, प्लीज मैत्रिणींनो, दुसरा कोणालाही देऊ नका. तुमच्या हॅपीनेसचा रिमोट तुमच्याकडे ठेवा. तुम्ही कधी हॅपी व्हायचं, तुम्ही कधी सॅड व्हायचं, तुम्ही कधी तुमच्या हॉर्मोन्सला, म्हणजे आपल्याला कधी कधी रागवावं पण लागतं ना मुलांना, पण ते कधी रागवायचं आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर नाही होऊ द्यायचा, त्याचा परिणाम आपल्या मनावर नाही होऊ द्यायचा. हे त्यातलं एक मेन ट्रिक आहे की जी मला आज तुम्हाला सांगायची की सी सगळ्यांना प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही तर खूप छान 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 बोलताय, असं कोणाचं लाईफ नसतं. ऑब्विसली कोणाचंच लाईफ असं नसतं. सगळ्यांना खूप प्रॉब्लेम्स असतात. कोणाला मुलांचे प्रॉब्लेम्स, कुणाला पेरेंट्सचे प्रॉब्लेम, कुणाला फायनान्सचे प्रॉब्लेम, कुणाला ऑफिसचा प्रॉब्लेम. मोठा श्रीमंत माणूस असेल तो तर सगळ्यात जास्त झोपत नाही. आपल्याला माहितीये की सगळ्यात जास्त झोपेच्या गोळ्या ज्या आहेत त्या अमेरिकामध्ये जास्त सेल होतात. सगळ्यात जास्त डिप्रेशनचे पेशंट अमेरिकामध्ये आहेत. आपल्याकडे सुद्धा आता वाढतायत. पण ते इतके प्रगत असून त्यांच्याकडे ही परिस्थिती का आलीये? तर हेच रिझन आहे की आपल्याला जितकं मिळेल तितकं आपल्याला हवंय ना. म्हणजे तो व्हॉट्सअपला एक छान मेसेज फिरतो, मला खूप आवडला. सायकल असेल तर आपण गाडी घेतो, गाडी असेल टू व्हीलर तर आपण फोर व्हीलर घेतो, फोर व्हीलर छोटी असेल तर आपण मोठी ऑडी आणि मर्सिडीज घेतो आणि मग वजन कमी करायला परत पुन्हा सायकल चालवतो. बरोबर आहे. तर मग हे जे आहे हे जिथे आपल्याला समाधानी आपण राहू शकू, तो जो पॉइंट आहे तो आपला हॅपीनेसचा आहे. आणि मेनोपॉज मध्ये आपलं समाधान, आपला हॅपीनेस हा आपण जर बाळगला तर आपण खूप छान विदाऊट आजारपण आपलं मेनोपॉज हे काढू शकतो. ओके. आता ह्याच्यामध्ये काही एक्स्ट्रीम केसेस असतात, नो डाऊट, की ज्यांना आपल्याला हॉस्पिटलची गरज पडते. म्हणजे काय, तर तुम्हाला खूप ब्लिडिंग होतंय, ब्लिडिंग थांबतच नाहीये, अगदी हिमोग्लोबिन 2, 3, 4 झालंय. ऑब्व्हियसली तुम्ही गायनेकोलॉजिस्ट कडे जा, तिथे काय ऑपरेटिव्ह सजेस्ट केलं, काय केलं तर तुम्ही 1-2 डॉक्टरांचं ओपिनियन घ्या आणि करा. पण जर तुमचं आधीपासून लाईफस्टाईल छान असेल, जे आता सांगितलं, आहार, विहार, निद्रा आणि आचार, हे जे 4 आपले छान टेबलचे पिलर्स आहेत, आचार मध्ये तुमचा हॅपीनेस आला की तुमचं जे काही आता तुम्हाला सांगते की तुम्ही आता इथे जेवढ्या जणी आहेत सगळ्या जणी सेम बोट मध्ये आहेत. असं नाहीये की कोणाला वेगळा त्रास आहे, सगळ्यांना सेम त्रास आहे. त्यामुळे शेअरिंग आणि केअरिंग हे होणं गरजेचं आहे. तुमचं हार्ट चांगलं राहण्यासाठी
आपल्याला व्यक्त होणं गरजेचं आहे. तुमच्या हृदयावर जितकं ओझं असेल, तुमच्या मनावर जितकं ओझं असेल, तितके हार्टचे प्रॉब्लेम जास्त होणार आहेत. त्यामुळे तुमच्या छान मैत्रिणींचे विदाऊट गॉसिप करणाऱ्या मैत्रिणींचे ग्रुप्स बनवा. तुम्ही छान तुमचे प्रॉब्लेम शेअर करा, त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून घ्या. खूप एक्सपर्ट ओपिनियन नाही दिलं, पण ऐकलं तरी चालणार आहे. तुम्हाला माहितीये, एक गोष्ट सांगून शेवट करते, की फॉरेन मध्येच एक एक कंपनी आहे, तिने एक इतकं छान ऍप लॉन्च केले. काय ऍप आहे ते? तर त्याच्यावरती पैसे भरून आपण फोन करायचा आणि फक्त समोरची व्यक्ती आपलं ऐकून घेते. आपण रडलं, आपण कितीही काही केलं, तर ती व्यक्ती फक्त ऐकून घेते आणि हा हू म्हणते. आपल्याकडे कोणाला ऐकायला वेळ नसतो. तुम्ही गायनेकॉलॉजिस्ट कडे गेलात तर तुम्हाला तुमचे लक्षणं न ऐकता तुम्हाला औषधं दिली जातात, बरोबर? काल अजून एक मेसेज WhatsAppला तोच होता, की मी गेले डॉक्टरकडे, मला मला त्यांनी पाहिलं पण नाही, तपासलं पण नाही. माझी लक्षणं विचारली, कॉम्प्युटरला फीड केली, औषधाची चिठ्ठी आली आणि मी बाहेर आले. तर ती बाई बिलकुल सॅटिस्फाय नव्हती. ते आयुर्वेदिक डॉक्टरांच्या बाबतीत अजून तरी होत नाही. आम्ही अर्धा ते पाऊण तास तुमच्याशी गप्पा मारतो, तुमची नाडी परीक्षा करतो आणि जे काही आहे ते ऐकून घेऊन मग त्याच्यावरती रूट कॉज फाइंड करून आम्ही औषधं देतो. त्यामुळे ऍटलिस्ट अजून आयुर्वेदिक वैद्य तुमचं ऐकायला आहेत. पण अशी सिच्युएशन आहे की ऐकायला कोणी नाहीये. त्यामुळे व्यक्त होणं होत नाही आणि त्यामुळे आतल्या आत राहिल्यामुळे खूप सारे हार्टचे प्रॉब्लेम्स, मनावरती ताण येणं, डिप्रेशन, ह्या गोष्टी ह्या वयामध्ये आपल्याला दिसून येतात. तर ह्या सगळ्यांचा विचार करता एकच सारासार हे करता येईल, की अवेअरनेस. आता जेवढ्या पण गोष्टी सांगितल्या त्यातल्या अर्ध्याच्या पेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे, पण करतात का हो तुम्ही? उद्या एक दिवस योगा करणार, परवा आमचं अंग दुखलं म्हणून आम्ही परत झोपणार आणि मग डिरेक्टली पुढच्या 21 जूनला करणार योगा, राईट? तर तसं करू नका. जे काही योगाने आपल्याला दिलेलं आहे ते आपलं वरदान आहे. हे दुसरीकडे नाहीये कुठे सायन्स. आपलं जुनं संस्कृती आहे ती जोपासा, कारण हे सायंटिफिक आहे आणि याच्यामुळेच आपल्या आजी आणि त्या पणजी यांना काही त्रास होत नव्हता. म्हणजे ते योगा करत होते असं नाही, पण योगाचे काही आसनं त्यांच्याकडनं आपोआप कामातनं होऊन जायचे. जसं की जाता दळणं आहे, कपडे धुणं आहे, टॉयलेटला बसणं आहे, हे सगळे आसनच होते ना. तर ते होत होते. आपण ते करत नाही, तर आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे योगाचे जे काही अष्टांग आहेत त्याचं छान पालन करा आणि हेल्दी आहार ठेवा, हेल्दी विहार ठेवा आणि मुख्य गोष्ट म्हणजे आनंदी राहा. जे काही तुमचं आता 40शीचं वय आहे ते खूप फुलण्याचं वय आहे, खूप आनंदी राहण्याचं वय आहे, छान फुलपाखरू बनून बागडण्याचं वय आहे आणि तिथेच आपण छान अडकून बसतो. तर तसं करू नका. छानपैकी तुमच्या लाईफला एन्जॉय करा. एन्जॉय करा म्हणजे काय, की घर सोडून इकडे-तिकडे फिरा असं नाही. पण जे काही तुम्हाला मिळेल त्यात समाधानी राहा, त्यात हॅपीनेस शोधा आणि तुमचं जे काही छंद असेल तो जोपासा. एक छंदाला तुमच्या 10 मिनिट द्याच म्हणजे द्याच. म्हणजे आपण कॉलेजमध्ये गाणे म्हणायचो, कॉलेजमध्ये स्केच करायचो, कॉलेजमध्ये पेंटिंग करायचो. पण आता कित्येक वर्षात मी केलंच नाही मॅडम. माझ्याकडे येणाऱ्या पेशंटला मी पहिल्यांदा सांगते, रोज पेंटिंग कर. रोज पेंटिंग कर. तुला आवडतंय ना, रोज पेंटिंग कर. आपण जितकं जास्त आपल्या हॉबीजला वेळ देऊ, तितकं आपले हॅपी हॉर्मोन सिक्रेट होतात. मग काहीच औषधांची गरज पडत नाही. गाणं येतंय, गाणं म्हणा, डान्स येतोय, गुडघा दुखतोय, बसून डान्स करा. स्केच आवडते, स्केचिंग करा. आर्ट अँड क्राफ्ट आवडते, आर्ट अँड क्राफ्ट करा. इकडे-तिकडे आपण पैसे घालवतो ना, त्याचे 4 मटेरियल बाय करा, पण करा. जे आवडतंय ते करा आणि सगळ्या सखींनी हेल्दी राहा. माझे जे काही इथे मेल फ्रेंड जॉइन झाले, तुम्ही तुमच्या घरच्या जी कोणी तुमची आई असेल, सहचारिणी असेल, बहीण असेल, मैत्रीण असेल, त्यांना समजून घ्या. ती परिस्थिती जी आहे ती समजून घेण्याची परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये जितकं तुम्ही त्यांना सपोर्ट द्याल, मानसिकरित्या जितका त्यांचा सपोर्ट असेल, तितकं त्यांचं जे हेल्थ आहे ती चांगली राहील. त्यांची हेल्थ चांगली राहिली, की स्त्री म्हणजे एका कुटुंबाचा कणा आहे. तिची हेल्थ चांगली राहिली तर तुमचं कुटुंब चांगलं राहील आणि ऑब्व्हियसली कुटुंब चांगलं राहिलं तर सोसायटी जी आहे ती चांगली राहील. म्हणून आपल्याला जी आता आयुष मिनिस्ट्रीनी जी थीम दिलेली आहे, योगा फॉर सोसायटी अँड सेल्फ, तर स्वतःपासून सुरुवात करून आपण सगळ्या स्त्रिया हेल्दी होऊया आणि आपल्या एक सोसायटीला छान हेल्दी करूया. एवढं बोलून मी माझं हे संपवतीये. मी संतोष सरांना विनंती करते, आपल्या महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जे अध्यक्ष आहेत संतोष खरोटमलकर सर,
तर त्यांनी पुढची सूत्र हाताळावी अशी मी त्यांना विनंती करते. ज्यांचे प्रश्न घ्यायचे असतील तर सर ते आपण घेऊया. मला वाटतं आपण जे उपस्थित सदस्य आहेत, उपस्थित भगिनी आहेत, त्यांना प्रश्न विचारण्याची संधी द्यावी. मग आपण समारोपाकडे जाऊया. असतील तर तुम्ही अनम्यूट करू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. ओके. योग, आयुर्वेद, मेनोपॉज, तुमची वुमन हेल्थ रिलेटेड काहीही प्रश्न असेल तर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. सेशन कसं वाटलं तेही सांगू शकता. चलो, कोणाला काही प्रश्न आहेत? श्रद्धा मॅडम. येस, व्हेरी नाईस सेशन. थँक्यू श्वेता मॅम. म्यूट आहात श्रद्धा मॅडम, म्यूट आहात. येस रश्मी मॅडम, तुम्ही अनम्यूट आहात, बोला. कोणाला काही प्रश्न आहेत प्लीज मेसेज करा किंवा अनम्यूट करा. हॅलो. हा बोला. हा मॅम, केस गळतीवर थोडस सांगाल का? केसांची निगा कशी ठेवायची? येस, महत्वाचा प्रश्न आहे. आपण तो सौंदर्याच्या ह्याच्यामध्ये कव्हर केलाय. तर केसांना आपण जे ऑइलिंग करतो, मी तुम्हाला म्हंटल की केस का गळतात, तर इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे ड्रायनेस वाढतो आणि त्यामुळे आपल्याला हे केस गळती दिसते किंवा केस हे पातळ होणं हे मेन लक्षण याच्यामध्ये दिसतं. तर फिंगर टिप्सने आपल्याला केसांना मसाज करायचा आहे. नस्य जे आहे ते केसांच्या गळतीसाठी छान काम करतं. केस तुम्हाला केसांसाठी जे आहे, तुम्ही जर घरगुती कोणतं तेल वापरत असाल ते वापरा किंवा मग आयुर्वेदिक दुकानामध्ये माक्याचं जे काही भृंगराज नावाने तेल मिळतं तर ते तेल तुम्ही घेऊ शकता. त्याने खूप छान प्रकारे केसांची गळती थांबते. तर तुम्हाला केसांची काळजी ही थोडी हळूहळू घ्यावी लागणार. म्हणजे एकदा तुम्ही मसाज करायचा आहे, मग कधी तुमच्याकडे कोरफड असेल तर कोरफडचा जेल लावू शकता. नस्य तुम्हाला रोज करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा ते रोज काही गोष्टी कराल तेव्हा तिथलं सर्क्युलेशन वाढणार आहे. मसाजनी काय होणार आहे, तिथलं सर्क्युलेशन वाढणार आहे स्काल्पचं आणि तिथे फ्रेश ब्लड आल्यामुळे केसांची मुळं जी आहेत ती स्ट्रॉंग होणार आहेत आणि मग हळूहळू केस गळती कमी होणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मी मगाशी सांगितलं की हाडांचा जे संबंध आहे तो केसांशी आहे. त्यामुळे कॅल्शियम रिलेटेड, कॅल्शियमशी ज्या काही गोष्टी आहेत त्याचा इंटेक घेणं किंवा तुमचा इंटेक नसेल तर मग तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या घेणं डॉक्टरच्या सल्ल्याने, हे केलं तर नक्कीच केस गळती कमी होईल. येस, थँक्यू. पुन्हा कधी असेल सेशन ग्रुपमध्ये ओके, रेकॉर्डिंग पाठवते मी. हा, छान झाले सेशन. थँक्यू. बाकी कोणाला बोलायचे बोला. रश्मी मॅडम, आवाज एक नाही. प्रश्न आहे दीपाली पवार यांचा. हा बोला. मेनोपॉज आणि पेरिमेनोपॉज मध्ये काय फरक असतो? रोज योग करत राहिले तर मेनोपॉज लांबू शकतो का? येस, मेनोपॉज हा लांबणार नाही, कारण आपल्याला जो बँकचा साठा मिळालेला आहे, आपल्याला जो काही ओवमचा साठा मिळालेला आहे तो तेव्हाच संपणार आहे जितका साठा आपल्याला आहे. आणि तो साठा आपल्याला आपण आईच्या पोटात असताना नंबर फिक्स झालाय. म्हणजे जसं आपला श्वासाचा नंबर फिक्स आहे, एवढे एवढे श्वास झाले की आपल्याला जायचंय, तसा आपला ओवमचा साठा फिक्स आहे. त्यामुळे मेनोपॉज लांबणार नाही. पण तुम्हाला काही त्रास न होता मेनोपॉज होईल. मेनोपॉज आणि पेरिमेनोपॉज मध्ये फरक ऍज सच खूप नाहीये, पण पेरिमेनोपॉज मध्ये हेच सिम्पटम अगदी माइल्ड असतात आणि मेनोपॉजला तुमचे सिम्पटम्स वाढतात आणि मेनोपॉजला तुमची पाळी ही थांबते, त्याला आपण मेनोपॉज म्हणणार. मेनोपॉजला पाळी थांबते आणि त्याच्या आधीचा पिरियड जो आहे तो पेरिमेनोपॉज आहे. सिम्पटम्स तेच असतात, फक्त सिव्हिअरिटी वाढते त्याची. म्हणजे आता तुम्हाला 15 दिवसातनं एकदा घाम येत असेल तर तुम्हाला तेव्हा रोज हे एपिसोड येऊ शकतात. जर तुम्ही हे सगळं करत नसाल तर तुम्हाला रोज घामाचे एपिसोड येऊ शकतात, रोज झोप न लागणं, रोज स्ट्रेस येणं हे मेनोपॉजच्या अगदी जवळ आल्यावर होऊ शकतं. हा फरक आहे मेनोपॉज पेरिमेनोपॉज मध्ये. थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ टू ओव्हरकम ऑन फायब्रॉइड टू रिड्यूस साईज. फायब्रॉइड रिड्यूस करण्यासाठी काय सांगू शकाल का? येस,
फायब्रॉइड जो आहे म्हणजे आपल्या गर्भाशयाला 3 लेयर असतात, आतला लेयर, मधला लेयर, बाहेरचा लेयर. आता कुठे फायब्रॉइड आहे त्याच्यावरती मेन आपलं ठरतं की फायब्रॉइडची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असणार आहे. फायब्रॉइड जर आतल्या बाजूला असेल, खूप सारं ब्लिडिंग होत असेल, हिमोग्लोबिन कमी होत असेल, तर त्याला सर्जरी ही ट्रीटमेंट आहे. पण मधल्या लेयरला असेल, बाहेरच्या लेयरला असेल, तर जे काही मी तुम्हाला सांगितलं प्राणायामाचे प्रकार आणि त्यातल्या त्यात स्पेसिफिकली रिसर्च आहे कपालभातीवरती. कपालभातीवरती रिसर्च आहे की कपालभाती हे आपले ट्युमरची साईज, मग कोणती पण गाठ असो, ब्रेन मधला ट्युमर असो, गर्भाशयाची गाठ असो, ओव्हरीजची गाठ असो, कुठलीही साईज कमी करण्यासाठी कपालभाती छान काम करतं. कारण कपालभाती तिथे फास्ट एक इनहेलेशन इनहेलेशन एकदाच होतं, एक्झेलेशन फास्ट असल्यामुळे तिथलं मेटाबॉलिझम वाढतं, तिथली सेलची जी काही सिस्टीम आहे ती सुधारते आणि त्यामुळे ज्या काही वाईट सेल आहेत त्या लवकर बाहेर पडतात टॉक्सिन्सच्या माध्यमातून आणि आजूबाजूच्या चांगल्या सेल्स चांगल्या फॉर्म होतात. त्यामुळे कपालभातीचे चांगले रिझल्ट आहेत फायब्रॉइड वरती. पण फायब्रॉइडची साईज आणि फायब्रॉइड कुठे आहे हे बघितल्याशिवाय घरी बसून ऑपरेशन टाळण्याचा प्लीज विचार करू नका. 1-2 गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घेऊन मग तुम्ही त्याच्यावरती काय तुमचा निर्णय आहे तो घेऊ शकता. ओके. वन मोर थिंग मला ऍड करावीशी वाटते. हा. बऱ्याच योगिक टेक्निक आहे त्याच्यामध्ये फर्स्ट अँड सेकंड लेअर फायब्रॉइड खूप छान कव्हर होतात. पण कृपा करून कुठेतरी युट्यूबला बघून किंवा Yes. कपालभाती चांगली आहे त्याला उपयुक्त आहे म्हणून करू नका. काही प्राणायामचे साईड इफेक्ट्स बी खूप आहेत. त्यामुळे कॉन्ट्राइंडिकेशन्स खूप महत्वाचे आहेत. प्रॉपर गायडन्सने पुढे जा, तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये हेल्प होईल. आणि गायनेक तुम्हाला जे सजेस्ट करतील त्यानुसार जर सर्जरी करायची असेल तर करा. नंतर तुम्ही काही महिन्यानंतर रिकव्हरी झाल्यानंतर तुम्ही योगा प्रॅक्टिस रेग्युलर स्टार्ट करू शकता. त्यामुळे तुम्ही कोणत्या स्टेजला आहे ते बघा. जनरली आपण असा ऑफिशियल ऍडवाइस नाही देऊ शकत. थँक्यू. Yes, thank नेक्स्ट क्वेश्चन ऑलमोस्ट झालेले आहेत. येस. हल्ली मेनोपॉज लवकर येतोय. हो, हल्ली त्याची मेनोपॉज लवकर येतोय कारण आपली जीवनशैली. आपण स्वतः मेनोपॉजला लवकर आणलेला आहे आणि आपण स्वतः अडल्ट्रेशन मेन आता एकच कारण सांगते शेवटचं कारण आपल्या सेशनचं वेळ कमी आहे. आपण जे दूध घेतो तेच दूध जे आहे ज्या गायींना ज्या म्हशींकडनं येतं त्या म्हशींना मोठे मोठे ऑक्सिटोसिन प्रोलॅक्टिन नावाचे इंजेक्शन दिले जातात आणि ते जे हॉर्मोन आहे ते खूप घातक आहे. त्यामुळे मुलींना पिरियड्स लवकर येणं आणि पिरियड्स लवकर जाणं त्यासोबतच इतरही फॅक्टर्स आहेत. पण जे काही हॉर्मोन्स युक्त दूध आहे हे खूप घातक आहे. त्यामुळे शक्यतो गाईचं दूध, कारण गायींना ते इंजेक्शन जास्त दिलं जात नाही, म्हशींना खूप इंजेक्शन दिलं जातं. तुम्ही तो डेटा बघा, आपली लोकसंख्या आणि आपल्याला मिळणारं दूध हे याचा तुम्ही प्रपोर्शन बघा. हॉरिबल आहे, हॉरिबल. 4थीच्या वयातली काही विद्यार्थ्यांना पिरियड हो तेच मी सांगते की मुलींना पिरियड लवकर येणं हे आईच्या पोटात त्या असताना त्या हॉर्मोन्सनी केलेला प्रकार आहे तो. त्यामुळे मुलींमध्ये ते ऑब्विसली हॉर्मोन्स जातात, दूध पितात आणि परत सिडेंटरी लाईफस्टाईल आहे. रोज अर्धा तास मुलींना ग्राउंडवर खेळायला पाठवायचं. त्यामुळे त्यांच्या शरीराचं जी हालचाल होईल त्याच्यानंतर त्यांना पीसीओडी, मेनोपॉज, प्रेग्नन्सी मध्ये काहीही होणार नाही. ओके. मग मुलींनी महिलांसाठी म्हशीचं दूध घेऊ. येस, मी तर सांगेल आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर नाही घेऊ देत म्हशीचं दूध किंवा दुधापेक्षा दुसरे कॅल्शियमचे सोर्स आहेत. मग भाज्यांमध्ये आहे ते तुम्ही घेऊ शकता. सोयाबीन मध्ये आहे प्रोटीन, कॅल्शियम, ते तुम्ही घेऊ शकता. फळभाज्या आहेत. चलो, ओके. येस संतोष सर. धन्यवाद. सर्वप्रथम उद्या होणारा 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस या दिवसाची मी तुम्हाला आताच शुभेच्छा देतो आणि धन्यवाद पौर्णिमाजी. आजचा जो विषय होता त्या विषयावरचा फार सुंदर लेक्चर आपण आज प्रस्तुत केला. आता स्त्री म्हणजेच आई, बहीण, बायको, मैत्रीण, मुलगी असे असंख्य नात्यातून ती तिचे जीवन व्यतीत करीत असते व स्वतःची काळजी न घेत संपूर्ण कुटुंबासाठी ही स्त्री झटत असते.
आणि अशाच स्त्रियांसाठी आज आपण महाराष्ट्र योग शिक्षक संघ मुंबई जिल्ह्याच्या वतीने फार उपयोगी आणि माहिती या लेक्चर मधून आपल्या भगिनींना आपण दिलात. त्याबद्दल मी महाराष्ट्र योग शिक्षक संघ मुंबई जिल्हा अध्यक्ष या नात्याने डॉक्टर पौर्णिमा काळे व आमच्या उपाध्यक्ष आपल्या प्रियंका ढोलेजी आपल्या दोघांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि प्रियंकाजी, आपण कार्यक्रमाची फार सुंदररित्या सुरुवात केली म्हणून पुन्हा एकदा आपले आभार. आणि तसेच आपण अशा प्रकारचे अनेक विषयावर मार्गदर्शन कराल व भारत देशात समृद्ध व सदृढ बनवण्यासाठी आपण योगदान द्याल अशी मी आशा व्यक्त करतो. तसेच आमची टेक्निकल टीम निलेश उपस्थित आहेत, त्या प्रियंका ढोले मॅडम, पौर्णिमा मॅडम या टेक्निकल टीम मध्ये सुद्धा काम करतात. तर त्यांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. व उपस्थित सर्व सहभागी सदस्य आणि तमाम भगिनी, आपण आवर्जून या लेक्चर मध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आजचे लेक्चर हे इथेच समाप्त झाले अशी मी घोषणा करतो. धन्यवाद. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. धन्यवाद. थँक्यू.